शेतकऱ्यांच्या इकडे भाजीला माल नाही, कांद्याला भाव जात नाही, काशाला बाजार नाही आणि 700-800 रुपये कांदे, मेथी सगळंच भाजीपाला. आणि ते विधानसभेत काही बोलतच नाही, रम्मी खेळत बसता. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. काही सरकार फक्त नादी लावतंय. देवेंद्र फडणवीस चांदवडलाच आले होते, त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं की आम्ही निवडल्यानंतर तुम्हाला कर्जमाफी देऊ. अजून पण कर्जमाफी दिली नाही. आता तोच पर्याय आम्ही आम्हाला असं वाटतं की भाजीपाला सोडून आता आम्ही रमेश करणार. नमस्कार, आपण नाशिक मार्केटमध्ये आहोत. नाशिक येथील पीएमसी मार्केटमध्ये आहोत. नाशिक येथ्या बाजार समितीमध्ये कोथिंबीर असेल, असे अनेक भाजीपाला विक्रीसाठी शेतकरी संपूर्ण जिल्ह्यातून येत असतात आणि याच शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांच्या क्रियेवरती काय आहे. रोहित पवारांच्या ट्विट नंतर माणिकरावांची दमछाक झाली आहे. शेतकऱ्यांना असेल तसेच कार्यकर्त्यांना असेल, अनेक नेत्यांना उत्तर देता देता तरी या संदर्भात शेतकऱ्यांच्या देखील मत आपण जाणून घेऊयात. शेतकऱ्यांच्या मनात काय आहे नेमकं. नमस्कार, काय नाव तुमचं? चंद्रकांत कोरडे. काय सांगाल, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहे आणि त्यांना रमी खेळताना बघितलं गेलं. नाही, एवढं नाही. काय सांगाल? काय बोलतो आपण, कसं बघितलं नाही तुम्ही? नाव काय तुमचं? किरण बोई. काय सांगाल, माणिकराव कोकाटे तुम्ही बघितलं, व्हिडिओ बघितला असेल ना माणिकराव कोकाटे? हो, बघितलं. काय सांगाल याच्यावरती? काय नाही, आता ते एवढे तेच व्हिडिओ बघताय. मग शेतकऱ्यांचा विचार करायला पाहिजे. त्यांनी शेतकऱ्यांचा विचार करायला काय विचार केला पाहिजे शेतकऱ्यांचा? भाजीपाल्याचा भाव आम्ही भाव द्यायला पाहिजे शेतकऱ्याला. मंत्री माणिकराव कोकाटे. हो. काय सांगाल, काय नाव तुमचं? समाधान गुंजाळ. काय सांगाल, माणिकराव कोकाटे हे रमी खेळतानाचा जो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांचं म्हणणं आहे की त्यांनी राजीनामा द्यावा. काय वाटतं तुम्हाला? राजीनामा दिला पाहिजे. शेतकऱ्यांच्या इकडे भाजीला माल नाही, कांद्याला भाव जात नाही, काशाला बाजार नाही आणि 700-800 रुपये कांदे, मेथी सगळंच भाजीपाला. आणि ते विधानसभेत काही बोलतच नाही, रम्मी खेळत बसता. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. रमी खेळत बसता. हो, त्यांनी राजीनामा देण्यावरती नकार दिलेला आहे. काय वाटतं तुम्हाला? ते नाकार देणारच आहे ना. त्यांची चुकी झाली होती, काहीतरी नाकार देणारच आहे. ते सहजपणे थोडं देणार. सहजपणे राजीनामा दिला पाहिजे तुमचं म्हणणं. हो. काय नाव तुमचं? दत्तू पवार. काय सांगाल, माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांच्या व्हिडिओ बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? की ते जरा याच्यात विधानसभेत जाऊन रमी खेळता तेव्हा ते शेतकऱ्याकरता काय करते. काय करायला पाहिजे शेतकऱ्यांचा? शेतकऱ्याचा काही विचार केला पाहिजे ना. भाजीपाल्याला मार्केट नाही, कांद्याला मार्केट नाही. काहीतरी विषय मांडला पाहिजे. काहीतरी विषय त्यांनी मांडला पाहिजे ना. शेतकरी जर काही विचारत नाही त्यांच्याकडे. आणि आता त्यांचा राजीनामा मागितला, याच्यावरती काय वाटतं तुम्हाला? द्यायला पाहिजे त्यांनी. आपल्यासोबत तरुण तेच जे बोलायचं तेच बोला. काय वाटतं? काय बाबा, नाव काय तुमचं? पंडित कारभारी घेते. काय सांगाल, माणिकराव कोकाटे रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यानंतर शेतकरी म्हणून तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? अहो, ते रमी खेळत नव्हते ते. मग काय करत होते नेमकं? त्यांचं दुसरं काहीतरी पाहत होते. अनेक जणांनी आरोप केला आहे का ते राजकारण राजीनामा देखील मागितला आहे. हे राजकारणाचे मेंढी लेंडी. मेंढी तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. काम आहे का माणिकरावांचं? भरपूर काम आहे ना. काय त्यांचं नेमकं तुम्ही काय सांगाल, माणिकराव कोकाटे काय केलं पाहिजे? त्यांनी हाय तेच केलं पाहिजे व्यवस्थित सगळं. शेतकऱ्यांचं बाजार भाव नाही शेतीमालाला. हो, चालायचं ते. कधी भाव राहता, कधी राहते नाही. नाव तुमचं? नितीन शिंदे. नितीन शिंदे. काय सांगाल, माणिकराव कोकाटे यांनी रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, तुम्ही बघितला असेल, काय सांगाल? अत्यंत दुर्दैव आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने. असं नको व्हायला पाहिजे होतं. माणिकराव कोकाटे साहेबांनी काहीतरी सरकार आपल्या शेतकऱ्यांचा हिताचे काहीतरी निर्णय घेतले असते तर बरं झालं असतं. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय. हो. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मागितला जातोय, काय वाटतं तुम्हाला? राजीनामा दिला पाहिजे? दादांनी घेतला पाहिजेत, पण आता काय होईल ते सांगता येत नाही. दादांनी याच्यावरती भूमिका स्पष्ट केली, काय सांगा? अत्यंत अवघड झालंय आता. म्हणजे कशात मेळ लागून नाही राहिला. हे सरकार काय करते तेच समजण्याचं झालंय आम्हाला. हे सरकार हो काय केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी? काहीच करत नाही आता सध्या शेतकऱ्यांसाठी. काहीच नाही. लाडकी बहिणीला पैसे दिले. हो. आता शेतकऱ्यांच्या पण महिलांना दिलेच नाही पैसे, काय सांगा? सर्व म्हणजे आज बाजारभाव पडलेले, इतर बाजारभाव वाढलेले, रासायनिक खतांचे, पेस्टिसाइड औषधांचे.
नाव काय तुमचं? योगेश पाटील. काय सांगाल माणिकराव कोकाटेंनी तुम्ही बघितलं असेल हो, काय सांगाल? ते असं सभागृहामध्ये असं खेळणं चुकीचं आहे. असं खेळायला नाही पाहिजे होतं. कळायला नव्हतं पाहिजे. हो, रम्मी खेळ हा आता लहान पोरांचा, हे लहान नाही राहिले, आता हे मोठे झाले. ते मोठे निर्णय घ्यायला पाहिजे, शेतकऱ्यांचे निर्णय घ्यायला पाहिजे. हे लहान पोरांचे निर्णय घेऊन राहिले खेळांचे. शेतीमालाला आज बाजार भाव नाही, कोणत्याही शेतीमालाला बोललं जात आहे, तर काय सांगाल मग जर मंत्री रमी खेळत असाल तर काय परिस्थिती काय वाटत? अवघडच आहे. असे हे रम्मी खेळत असं ते हे भाजीपाले झाले, हे 200-300 रुपये भाज्या विकू राहिले. आता काय परवडत नाही शेतकऱ्यांना. कोणत्या भाजीला 200-300 हे कोथिंबीरीला. रुपये? हो, तुम्ही कुठून आला? वलखेड. हो, दिंडोरी वलखेड. काय नाव तुमचं? माझं नाव शांताराम परसराम घेते, काय चांदवड. सांगाल? हे माणिकराव कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे शेतकऱ्यांविषयी कुठलंही धोरण व्यवस्थित नाही. शेतकऱ्यांची बाजू कुठेही मांडत नाही सभागृहामध्ये. सभागृहात जिथं आपली बाजू मांडायची शेतकऱ्यांची, तर तिथं बाजू मांडण्यात सोडून जर रमी खेळत असेल तरी शेतकऱ्यांची बाजू उचलत नाही. यांनी सरळ राजीनामा देऊन टाकावा. राजीनामा द्यावा. हो, राजीनामा द्यावा. त्यांनी अद्यापर्यंत दिलगिरी देखील व्यक्त केलेली नाही, तसेच मान्य सुद्धा केलेलं नाही. काय सांगाल? काय मान्य केलं नाही, पण त्यांचं आता हे खेळण्याचं वय नाही. रमी हे छोटे छोटे मुलांचे खेळ आहे. त्यांनी डायरेक्ट लाईव्ह जाऊन शेतकऱ्यांचे बाजारभाव बघितले पाहिजे. प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीचे कोणता माल शेतकऱ्याचा काय भाव जातोय काय नाही. बाजारभाव भाजीपाल्याला नाहीये. भाजीपाल्याला नाहीये, कांद्याला नाहीये, कुठल्याच माळव्याला बाजारभाव नाहीये ना. कर्जमाफीचा देखील प्रश्न पेंडिंग आहे. काय सांगाल? काय हे सरकार फक्त नादी लावतंय. देवेंद्र फडणवीस चांदवडलाच आले होते, त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं की आम्ही निवडल्यानंतर तुम्हाला कर्जमाफी देऊ. अजून पण कर्जमाफी दिली नाही. तारीख पर तारीख 2 तारीख हो गई. तारीखवर तारीख देत आहे. हो, निश्चित तारखेवर तारीख देत आहे. माणिकराव कोकाटे यांचा फडणवीसांनी राजीनामा घ्यावा का? दादांनी राजीनामा घ्यावा, काय वाटतं? तसं बघितलं तर ते जर निर्णयच घेत नसलं, शेतकऱ्यांविषयी कुठली बाजू मांडत नसेल, तर खुशाल राजीनामा घ्यावा त्यांनी. नाव काय तुमचं? मी पुंडलिक घोरपडे, चांदोड तालुक्यातून आलोय. काय सांगाल विधानसभेमध्ये जो रमी खेळताना कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला? तो व्हिडिओ बघून तर खूप लाजिरवाणी गोष्ट वाटते. आपण ज्यासाठी त्यांना तिथं पाठवलं ते न करता आज कृषी मंत्री तिथं रमी खेळताय. मात्र इथं शेतकऱ्यांची, आम्ही शेतातून निघाल्यापासून तर इथपर्यंत आणि त्यातले त्यात आम्ही माल विकतो. एवढं मला पैसे मिळेपर्यंत खूप हाल असते आणि पैसा हातात मिळाला ज्याचा भरोसा नसतो. आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला सोयी सुविधा पण नाहीये. इथं साधं शी आणि सूची सुद्धा एक व्यवस्था नाही. एवढ्या मोठ्या मार्केट कमिटीमध्ये वॉशरूम नाहीये. आज एकदम घाणेरडी म्हणजे उभं राहू शकत नाही. मार्केटच्या आवारामध्ये, नाशिक मार्केट आवारामध्ये अजून काय अडचणी येत आहे? अडचणी म्हणजे एकतर मालाला भाव वेळेवर नसतो, आला तर खूप असतो, तो आमच्याकडे सामान्य शेतकऱ्यांना तो मिळतच नाही. आणि तुरळक एक लकी ड्रॉ सारखे जसे आपले मंत्री रमी खेळतात, कोण जिंकतं कोण हारतं, तशी गंमत झालेली आहे शेतकऱ्यांची सुद्धा. त्याच्यामुळे पण माझ्या मते नेते रमी निवडला त्यांनी बेस्ट पर्याय. आता तोच पर्याय आता आम्हाला असं वाटतं ते भाजीपाला सोडून आता आम्ही रमीच खेळणार, रमी खेळणार. त्याच्यातच पैसा आहे जास्त असं आम्हाला कळलं. तर ते एवढ्या मोठ्या पदावर गेले, फुकट नाही गेले. आणि त्यांचं खूप कौतुक आहे की ते रमी खेळतात. आणि आम्हाला पण एक त्यांनी मार्ग दाखवलाय, तुम्ही शेती करू नका, तुम्ही रमी खेळा. रमी खेळा. मार्केटमध्ये तुम्ही काय भाजी घेऊन आला? आम्ही आता कोथिंबीर आणलेली. काय भाव? कोथिंबीर काय 1000, 700, 800 पासून 1500 पर्यंत जास्तीत जास्त. एकदम काय अपेक्षा काय? खर्चच नाही ना. 5 रुपये खर्च आहे नुसता उपटायला. भाजी उपटायला 5 रुपये खर्च आहे. बियाण्याचा अलग, बाकीची मजुरी अलग. अजितदादांचे मंत्री आहेत, अजितदादांनी काय निर्णय घेतला पाहिजे? सर्व स्तरातून मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो. नाही, सगळ्यांनीच राजीनामा द्यायला पाहिजे. एकही लायकीचं नाही या भाषेत सांगतो का त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर ते तिथं बसले, मात्र कर्जमाफी विसरून गेले. कर्ज भरा सांगतात अजितदादा, तर या गोष्टी मान्य नाही आम्हाला. आणि ते दुसरून त्यांचा कार्यकर्ता सुद्धा आमच्या दारात मत मागण्यासाठी येऊ शकणार नाही, कारण की आता आम्ही नागराचं रूम न काढून ठेवणार आहे. ते समजेल, त्यांना समजेल, जे ऐकतील त्यांना समजेल. आपण बघू शकता शेतकऱ्यांच्या विविध वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. शेतीमालाला बाजारभाव नाहीये, शेतीमालाला बाजारभाव नाहीये. परत मार्केट कमिटीमध्ये देखील शेतकऱ्यांना सुविधांपासून वंचित राहावं लागतंय. आणि याच परिस्थिती बघता सर्व कृषी मंत्री जर रमी खेळत असेल तर कृषी मंत्र्यांचं लक्ष कुठे? कृषी मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. तसेच या सरकार काही करत नाही. सरकारने कर्जमाफीचे आश्वासनं दिले होते पण पूर्ण केले नाही, असे देखील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया बघायला मिळतात. कॅमेरा पर्सन गणेश अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.